सोबत राहाच आपण पुण्यामध्ये देखील जाणार आहोत। पुण्यामधून प्रदीप कापसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, महत्त्वाचा निर्णय शिक्षण मंडळाने यावेळी घेतलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार आढळला तर थेट कारवाई केली जाणार आहे। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर बोर्डाकडून थेट कारवाई तर केली जाणार आहे, मात्र संवेदनशील केंद्रावरती ड्रोनच्या माध्यमातून निगराणी जी आहे ती यंदा बोर्डाच्या माध्यमातून ठेवली जाणार आहे। बरोबर 11 वाजता पहिला 12वीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पेपर आहे आणि 10 वाजता म्हणजे 1 तास आधी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये सोडलं जाणार आहे। विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा केंद्रावरती पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की परीक्षा केंद्रावरती आल्यानंतर बोर्डवरती अशा पद्धतीने त्यांचे परीक्षा क्रमांक जे आहेत लिहिलेले आहेत आणि परीक्षा क्रमांकानंतर आपल्याला कुठल्या खरं तर आपला बेंचमध्ये नंबर आलेला आहे त्याचा खरं तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण पाहतोय की तपासता येणार आहे। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आलेले आहे। मला सांग तुझा किती नंबर आहे? P1 98700। कुठं म्हणजे तुला तुझा नंबर सापडलाय का? हो सापडलाय। अभ्यासाची तयारी झाली का सगळी? हो झाली। आज पहिला पेपर आहे, कसा अभ्यास केलाय वर्ष? वर्षभर तर नाही केला, पण या 2 महिन्यात केलाय। 2 महिन्यात हो बरोबर आहे। तर आपण पाहतोय की विद्यार्थी सांगतायत की अभ्यासाची तयारी जी आहे ती झालेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सगळ्या विद्यार्थ्यांनी 1 तास राहील। नक्कीच प्रदीप आणि गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।